आता वाजले आहेत 11:15. तर रोज मी यांना संध्याकाळी बोलते की येताना आईस्क्रीम आणा, आईस्क्रीम आणा. चला पाहूया आता बायकोचे लाड पुरवतात का. नमस्कार मंडळी, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माहीदुरा ब्लॉग्समध्ये. तर आज तुमच्या बरोबर ना मी हे संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे. तशी ही आमची आंब्याची दुसरी पेटी आहे बरं का. तुम्ही खाल्ली आहे का या उन्हाळ्यातली पहिली रस चपाती? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही माझी दुसरी वेळ आहे, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया मी कसं रस बनवते आंब्याचा. तसं तर आपण सर्व सेमच बनवत असतो, पण कोणी कोणी इलायची वगैरे काही काही टाकतं त्यात, मी पाहिलेलं आहे. मला नाही आवडत, खूप सिंपल असंच रस आवडतो मला. फक्त साखर आणि पाणी ॲड करून मिक्सरमधून मी बारीक करून घेत असते. तर 3च आंब्याचं बनवायचं होतं. स्वच्छ धुवून घेतलं मी आणि कट करून घेतलं, कारण की पाठीमागच्या वेळेस जी पेटी आणली होती ना त्यात खूप सारे खराबच निघले होते. तर म्हणून यांनी परत दाखवलं की एवढे खूप खराब निघले होते, तर त्यांनी ही पेटी आम्हाला स्वस्त दिली होती. आणि यातले आंबेसुद्धा खरंच खूप छान होते, अजिबात किडले नव्हते जास्त काही. तर हा आंबा आहे कोल्हापूरचा देवगिरी हापूस. तर मस्त लागतो बरं का, मस्त. याच्यात थोडीशी साखर टाकली आणि याला मी पाणी टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतलं. तर मस्त असं घट्ट रस तयार झालं होतं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आवडत मला. तर याला मी ठेवून दिलं फ्रीजमध्ये थंड व्हायला, कारण की गरम गरम चपाती आणि रस थंड असलं ना एक नंबर लागते. आता आमच्याकडे तर 3च माणसं जेवतात बरं का, पण तिघांचे सुद्धा नाटकं असतात. मला तर फक्त रस चपाती आवडते आणि मिस्टरांना सुद्धा, माहीच्या पप्पांना सुद्धा आवडते, पण त्यांना त्यासोबत काहीतरी तिखट लागतंच. आणि माहीला आज खायचं होतं खिचडी, म्हणून म्हटलं चला आता खिचडीसुद्धा लावून घेते. तर सिंपल अशी खिचडी लावते. जेवढं काही माझ्याकडे होतं ना तेवढं मी सर्व कट करून घेतलं. म्हणजे गोबी होती, परत कांदे, टोमॅटो, बटाटे, असं काही जेवढं होतं तेवढं मी तेलामध्ये जिरा मोहरी टाकली आणि मस्त तडतडल्यानंतर मी इथं त्यात सर्व काही कट केलेलं परतून घेते. आणि त्यानंतर जे काही मसाले आहे ना ते सर्व ॲड करत असते. तर माझ्याकडे काही हिरवी वाटाणे नव्हते म्हणून ते नाही टाकली, पण त्याऐवजी ना मी डाळ टाकत असते. थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ असं टाकलं ना ताईनं राईसमध्ये, तर खरंच खूप छान खिचडी बनते, एकदम चव लागते अशी वेगळीच. तर वरून मी मसाला टाकला, हळद आणि कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला, जेवढे काही थोडेसे मसाले असतील ते आपल्या ह्याच्यात तेवढंच टाकत असते मी. आणि त्याच्यानंतर राईस धुतला, त्यात तूर डाळ आणि मूग डाळ टाकून मी हे स्वच्छ धुवून घेतलं. खरं सांगायचं ना तर लेकरं असं तर डाळ वगैरे जास्त खात नाही, पण असं खिचडी आवडीनं खाते आणि त्यात डाळ वगैरे ॲड करत असते मग मी. तर तशी तरी पोटात जाते. खूप नाटकं करतात लेकरं, त्यांच्या आवडीचं जेवण दिलं तर त्यांना जेवायचं असतं. आता तिघांसाठी वेगवेगळं बनवली. मला तरी रस चपाती आवडते, माहीसाठी खिचडी लावली आणि मस्त अशा चपात्या बनवून झाल्या होत्या माझ्या. त्याचा काही मी व्हिडिओ घेतला नाही, कारण की यांना खूप जास्त भूक लागली होती, म्हणून पटापटा चपाती वगैरे लाटून घेतलं मी. आणि यांच्यासाठी दुर्वासाठी पापड तळले. तिचे पण नाटकं असतात, तिला पापड खायला खूप आवडतात, म्हणून उडदाचे पापड इथं तव्यावरतीच मी 2-3 असे तळून घेतले. आणि त्यातच मी मग कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहे. तर आमच्या घरी ना हमेशाच लागते बरं का, एकतर ठेचा मिरचीचा, नाही तर मग अशी कांदा टोमॅटोची चटणी. माहीच्या बाबांना खूप आवडते आणि त्यांना लागतेच जेवणात. एक भाजी असली की चटणी वगैरे काहीतरी बनवावंच लागतं. तर मी टोमॅटोची चटणी बनवली होती आज. तर कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची मी तेलामध्ये असं परतून घेत आहे आणि त्यात मी जे काही मसाले आहेत तेच टाकते, आपल्या घरी जे असतात ते आपल्याला आवडतात तेच. मस्त असतं परतून घेतलं ना, त्यात थोडंसं मी शेंगदाण्याचा कूट टाकते आणि वरून पाणी ठेवून 2-3 मिनटं शिजू देते, तर मस्त अशी चटणी तयार होते. तर असं काही आमचं जेवण होतं ताईंनो. खिचडी, रस, चपाती, पापड आणि टोमॅटोची चटणी, असं मस्त आमचं जेवण झालं होतं. रस चपाती जर म्हटलं ना मी, तर एक पोळी जास्तच खाईल. मस्त आमचं सर्वांचं जेवण झालं होतं आणि मग किचन ओट्यामध्ये आवरायला लागले होते. आता हा पडलेला पसारा अगोदर आवरून घेतला की मग निवांत आपल्याला बसता येतं. आणि किचन तर मी 2 वेळेस धुवूनच घेते, सकाळी आणि संध्याकाळी. एवढंच आजच्या व्लॉगमध्ये. आवडलंच तर लाईक सबस्क्राईब करा आणि पाहूया यांनी मला आईस्क्रीम आणली का. आता वाजले आहेत 11:15. तर रोज मी यांना संध्याकाळी बोलते की येताना आईस्क्रीम आणा, आईस्क्रीम आणा, पण आणत नाही. आल्यावर बोलतात आता मी आलोय, खूप दूर आहे, कधी जाऊ. पण आज मी म्हटलं मला खायचंच आहे आणि तुम्ही जरी पार्किंगला आले होते म्हटलं जाऊन आणा, मला काही माहीत नाही. रोज सांगते मी. उन्हाळ्याचं कसं ना आपल्याला खावं असं वाटतं बरं का, थंड असं कितीही वेळ होऊ द्या. तसं तर 12-1 पर्यंत खाली सगळे बसलेलेच असतात. आज म्हटलं तुम्ही जा आणि घेऊन या, मला खायचीच आहे आईस्क्रीम.
तर चला पाहूया आता बायकोचे लाड पुरवतात का. तसं ते आणणार मला माहिती आहे. मी माझं कसं आहे ना, पाहिजे तर पाहिजेच. तर बघूया आणतात का आता. खरंच आणली काय तर खरंच आणली तुम्ही. बरं झालं आणली, नाहीतर तुमचं काही खरं नव्हतं माझ्या हातात. नाहीतर काय मी वापस पाठवणार होते. पुन्हा एकदा फोन करून सांगितले की आणा. असू दे, सकाळी खातील की. तेव्हा जाऊन आणले. पण तुम्हाला एकदा माहिती आहे ना, मी आणा म्हटलं तर आणाच म्हणते. हा 2 वेळेस सांगावं लागतं. 11 11:30 झाले बघ टाइम. वाजू द्या ना. मग 12 वाजता तुला कोण आणतंय? तुम्ही हे पहा, 11:30 वाजलेत. 1 वाजेपर्यंत हे सगळे असे खाली बसतात, कोणी फिरते. मी तरी खाली जास्त जात नाही, कारण की माही दुर्वा असतात, झोपतात. म्हटलं घरी जाणं. दोघी झोपल्या होत्या आणि त्या जागी असली ना, मग दुर्वाला सर्दी झाली म्हणून म्हटलं चला वेळाने का होईना आपण खाऊ आपण.